हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण लोणी कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। ही 15 दिवसाची साय आहे। सकाळ संध्याकाळ आपण जी साय काढतो ती मी एका डब्यामध्ये ठेवते। याला आम्ही विरजण लावत नाही। ही साय हा डबा जो आहे तो मी फ्रीजरमध्ये ठेवत असते कायम। आणि ज्या दिवशी तुम्हाला लोणी करायचं आहे, तूप बनवायचं आहे, त्या दिवशी मी तो सकाळी बाहेर काढते, जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येतो। कारण फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ती साय अगदी पूर्ण बर्फ होऊन जाते, दगडासारखी होऊन जाते। तर ते नॉर्मल होण्यासाठी ज्या दिवशी तुम्हाला लोणी तूप बनवायचं असेल त्या दिवशी हा डबा मी सकाळी बाहेर काढून ठेवते। एक 4 ते 5 तास तो बाहेर राहिल्यानंतर हा एकदम नॉर्मल होते। तुम्ही पाहू शकता ती साय जी आहे आता एकदम नॉर्मल टेम्परेचरला आलेली आहे। आता आपण पुढची प्रोसिजर बघूयात। आपली जी काही साय होती ती मी फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे, मी फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये काढली आहे, ज्या भांड्यामध्ये आपण रेग्युलर कणिक वगैरे मळतो त्या भांड्यामध्ये। आणि आता हे आपण छान 5 मिनटं फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेणार आहोत। अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपलं छान असं लोणी मिळेल। लोणी पटकन होण्यासाठी जी एक टिप आहे, फूड प्रोसेसरमध्ये आपण जेव्हा फिरवत राहतो त्यामध्ये एक आईसचा मी तुकडा टाकणार आहे, ज्याने आपलं लोणी जे आहे ते अगदी पटकन आणि छान असं निघेल। तुम्ही पाहू शकता बर्फ टाकल्यानंतर अगदी 5 मिनटामध्ये आपलं छान असं लोणी तयार झालेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा आपण ते धुवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी सगळं फूड प्रोसेसरच्या भांड्यातनं हे पातेल्यात ट्रान्सफर केलेलं आहे लोणी। आणि आता आपण हे छान असं पिळून घ्यायचं। हे पहा आपलं मस्त असं लोणी तयार आहे। दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेतले मी, त्यामध्ये हे काढून घेणार आहे। दोन्ही हाताने छान घ्यायचं, गोळा बनवायचा, सहज त्याचा गोळा बनतो। आणि छानपैकी त्यातलं पाणी काढून टाकायचं। हे पहा अशा रीतीने आपलं लोणी तयार आहे। हे पहा अतिशय छान मऊ आणि लुसलुशीत असं आपलं लोणी तयार झालं आहे। आता आपण याचं तूप करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण आता हे तूप करायला घेतलं आहे। अतिशय छान आणि रवाळ असं हे तूप होतं। पाहू शकता हळूहळू लोणी हे मेल्ट होतं आहे। हे पहा आपलं तूप आता येऊ लागलं आहे, छान ते बॉईल होतं आहे। अजून एक 7 ते 8 मिनटामध्ये आपल्याला छान असं रवाळ तूप मिळेल। अशा रीतीने आपलं हे तूप तयार झालेलं आहे छानपैकी। आणि आता ज्या डब्यामध्ये आपल्याला तूप काढायचं आहे त्याला ही अशी गाळणी मी ही तुपासाठीच फक्त वापरते। या गाळणीने हे तूप आपण छान गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातली जी बेरी आहे ती बाजूला पडेल आणि तूप डब्यामध्ये व्यवस्थित पडेल। अशा रीतीने सगळं तूप मी गाळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अर्ध्या डब्याच्या वर छान असं तूप झालेलं आहे। आणि ही बेरी आमच्याकडे ह्याच्या मस्तपैकी गूळ घालून ही खाल्ली जाते, अतिशय छान लागते, अगदी कलाकंदासारखी। खवा म्हणूनही काही लोक याचा वापर करतात। त्यामध्ये मी आता गूळ घालणार आहे आणि हलवून खाऊन टाकणार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।